यानंतर विनंती करेन की या कार्यकर्त्यांचे सत्कार करायचे आहेत, पण त्याच्यापूर्वी पाहुण्यांची ओळख करून द्यावी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दक्षिण भाग कोल्हापूर यांच्या वतीने आज संपन्न होत असलेल्या वारकरी संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधारित 10 पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विलासराव पोवार सर ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते कोल्हापूर जिल्ह्याला परिचित असणारे डॉक्टर सुनील कुमार लवटे साहेब ज्यांच्या लेखणीतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते लेखक प्रवचनकार देवदत्त परुळेकर सर, परुळेकर, कोल्हापूर जिल्हा आणि नागरिक समस्या या सोडवण्यामध्ये अग्रेसर असणारे आणि आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्ये मार्गदर्शन करणारे कॉम्रेड चंद्रकांत यादव साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, याचबरोबर विवेकप्रेमी, विवेकी दृष्टिकोन असणारे सभागृहातील सर्व बंधू आणि भगिनींनो, वास्तविकात कार्यक्रमाचा प्रोटोकॉल या अनुषंगाने पाहुण्यांचा परिचय करून देत असताना हे सर्व पाहुणे जे आहेत, हे सर्व पाहुणे समाज कार्यामध्ये अग्रेसर असल्यामुळे त्यांची ओळख माझ्यापेक्षा आपल्याला जास्त असण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विलासराव पोवार साहेब, वास्तविकात सरांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळून चुकतं की शाहूच्या विचारानं प्रेरित झालेली ही व्यक्ती सुरुवातीच्या कालखंडामध्ये हायस्कूल शिक्षक ते डी शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. यांच्यावरती बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आणि विचाराचा पगडा दिसून येतो. साहजिकच यांचं कार्य हे अंधश्रद्धा निर्मूलन करत असताना आपलं शालेय कामकाज पाहत असताना हे आपल्या चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य त्यांनी केलं. ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते सुनील कुमार लवटे साहेब. वास्तविकात त्यांचा परिचय करून देत असताना त्यांचं जे आत्मचरित आहे, बिटवीन द अर्थ अँड स्काय, खाली जमीन वर आकाश, या आत्मचरित्राचं मी जेव्हा अवलोकन केलं तेव्हा आपण फक्त म्हणतो की कमवा आणि शिका, परंतु या व्यक्तीचं जर का आत्मचरित्र बघितलं तर एका पंढरपूर या ठिकाणी ज्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, बाल संगोपन या संस्थेमधून करत असताना कोल्हापूर या ठिकाणी हायस्कूलचं शिक्षण, माध्यमिक शिक्षण, गारगोटी या ठिकाणी त्यांनी उच्च माध्यमिकचं शिक्षण घेतलं. वास्तविकात सर आणि सरांना बसलेले चटके आपण जर का आवर्जून हे पुस्तक वाचलं तर निश्चितच लक्षात येईल सरांचं कार्य मोठं आहे. ज्या रिमांड होमचं कन्व्हर्जन ज्यांनी बाल संकुलामध्ये केलं ही सोपी गोष्ट नाही. आपल्याला बसलेले चटके इतरांना बसू नये या उद्देशाने त्या पद्धतीची रचना
त्यामध्ये केली आणि आजपर्यंत त्या कार्यामध्ये मग्न आहेत. वास्तविकात सरांचा अभ्यास किंवा सरांचा शैक्षणिक पातळ्या सांगत असताना मराठी आणि हिंदी यांचे ते समीक्षक आहेत, लेखक आहेत, ज्यांच्या लेखणीतून हे कार्यक्रम हा संपन्न होतो आहे. ते ॲडव्होकेट हवाप देवदत्त परुळेकर सर. वास्तविकात संत वाङ्मयाचं लेखन म्हटलं की परुळेकर सरांचं आम्हाला आठवण येते. त्यांची अनेक पुस्तके आज मी तिला काढत आहेत. त्यांच्याच लेखणीतून की आज आपल्या पुढे 10 पुस्तके सादर होत आहेत. या व्यतिरिक्त एक तरी ओवी अनुभवी, तुका म्हणे, नामा म्हणे, एका जनार्दनी, ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा पुस्तकांचं लिखाण सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आणि कॉम्रेड चंद्रकांत यादव साहेब हे आपल्याला परिचित, मी सुरुवातीलाच परिचय करून दिला की अंधश्रद्धा निर्मूलन असू दे किंवा रेशन कार्ड बचाव असू दे, या प्रत्येक कार्यामध्ये सरांचा हिरिरीने वाटा असतो. यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. या सर्व पाहुण्यांचा परिचय मी थोडक्यामध्ये इथं आटोपता घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.